मला मुख्यमंत्री आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा ज्या चाकणकर बाई आहेत त्यांना मला विचारायचा प्रश्न, साधा प्रश्न त्यांना विचारायचा की तुम्ही न्यायालय आहात का? राजकीय मंडळाची चमकगिरी करणारे त्यांचे कार्यकर्ते असतात, टगे थोडक्यात कार्यकर्ते. ते कार्यकर्ते त्यांना फोन करतात, तुम्ही असंच करा तसंच करा. म्हणजे आम्ही डॉक्टर इथं 16-16 वर्ष राहून शिकायचं आणि ह्या कार्यकर्त्यांचं ज्याची लायकी नाही आहे ती लोक येऊन आम्हाला सांगतात की ह्याचा रिपोर्ट बदला, ह्याला असं करा, त्याला तसं करा. अरे हे काय चाललंय काय? लाडक्या बहिणी कुठेही सुरक्षित नाही. सरकारने आता सिद्ध करावं की आम्ही लाडक्या बहिणीचं संरक्षण करतो आणि न्याय द्यावा, अशी आमची मागणी आहे. डॉक्टर संपदा यांची आत्महत्या झाल्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहेत. अनेक राजकीय मंडळींनी देखील यामध्ये लक्ष दिलेलं आहे आणि संपदाला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करतायत. मात्र दुसऱ्या बाजूला एक वेगळं चित्र दिसतंय. महिला आयोगाच्या अध्यक्षा या संपदा यांची जी आत्महत्या झाली त्यावर काही प्रश्नचिन्ह उभं करतायत. दुसऱ्या बाजूला तिसऱ्या दिवशी मुख्यमंत्री येऊन त्या शहरात जातात आणि ज्यांचं संशयित म्हणून या प्रकरणामध्ये नाव येते त्यांना क्लीन चिट देऊन येतात. अशा दोन पातळ्यावर गोष्टी घडत आहेत आणि त्यांच्याच सरकारमधील त्यांच्याच मित्रपक्षातील काही नेते मंडळी यासाठी लढत आहेत. असे दुटप्पी भूमिका तरी सध्या सरकारी पक्षांची पाहायला मिळते. डॉक्टर संघटना आहेत काही आणि त्यांचे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये दोन प्रतिनिधी डॉक्टर माझ्यासोबत आहेत. त्यांना काय वाटतं, संपदासोबत काय घडलं आणि सध्या काय सुरू आहे? तुमचा परिचय द्या. मी डॉक्टर सुदर्शन गिरडे, महाराष्ट्र डॉक्टर्स कोऑर्डिनेशन कमिटी आणि फॉरेन मेडिकल असोसिएशन यांच्या मार्फत आम्ही ही पत्रकार परिषद घेतली होती. मला मुख्यमंत्री आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा ज्या चाकणकर बाई आहेत त्यांना मला विचारायचा प्रश्न, साधा प्रश्न त्यांना विचारायचा की तुम्ही न्यायालय आहात का? म्हणजे गृहमंत्र्याचं काम काय न्याय देणं आणि क्लीन चिट देणं आहे का? म्हणजे कुठंही अजून कुठल्याही प्रकारचं चौकशी नाही, कुठल्या पद्धतीचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट नाही. तुम्ही ज्या दिवशी साताऱ्यामध्ये होता त्या दिवशी कुठलीच गोष्ट अजून उघड झालेली नव्हती, नुसते आरोपी आले होते. तरी तुम्ही एवढं कॉन्फिडेंटली म्हणला की मी यांना क्लीन चिट देतोय. डायरेक्ट क्लीन चिट देऊन टाकली. महिला आयोगाच्या अध्यक्षा कृपालीताई चाकणकर तर रील स्टारचंच काम करतात, कारण त्यांना महिला आयोगाचं कामच समजलेलं नाही. मुळात त्या काय करतात की दरवाजा उघडला, आरती ओवळली, गाड्यांचा ताफा, पोलिसांच्या गाड्या, पोलिसांचा ताफा, पोलीस मागं घेऊन फिरायचं, पोलिसांना बाजूला बसवायचं, त्यांना बोलूच द्यायचं नाही. कुठल्याही क्लीन चिट म्हणजे कुठलेही चॅट अजून बाहेर आलेलं नाही आहे, कुठला मोबाईल बदल्यांचा अजून सापडला नाही, पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आले नाहीत, अजून कुठली समिती स्थापन नाही. तरी सुद्धा तुम्ही एवढं कॉन्फिडेंटली साताऱ्यामध्ये जाऊन हे करताय. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही कुठलेही आयोग असताना, महिला आयोग असताना तुम्ही त्या संपदाच्या परिवाराला तरी भेटला का? आणि त्याच्या अगोदर जाऊन तुम्ही मात्र तिथं चमकोगिरी केली. म्हणजे तुम्ही जीव घ्यायला जाता का लोकांचा? म्हणजे जे आयुष्य संपवले त्या मुलीनं, ज्या कष्टातून ती तयार झाली, डॉक्टर तयार झाली, MBBS मुलगी झाली आणि MBBS नंतर ती MDची तयारी करते आणि तुम्ही तिला जाऊन सांगता की तिच्यात डायरेक्ट चारित्रहनन करताय आणि हिच्याबरोबर चॅट होते, तिच्यावर चॅट जाऊ दे ना, तुम्ही त्या चॅटिंगचं काय सांगताय? व्हॉट्सअपवरती चॅट कोणाबरोबर करू शकता आणि ते काय असेल ते असेल तिकडं. पण तुम्ही ह्याची पूर्ण माहिती न घेता तुम्ही अशी चमकोगिरी करणं बंद करा, नाहीतर तुमच्या घरासमोर येऊन ह्या आमच्या महाराष्ट्र कोऑर्डिनेटर कमिटी, महाराष्ट्र डॉक्टर्स कमिटी तुमच्या दारासमोर येऊन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. बरं, डॉक्टर म्हणून तुम्ही काम पाहता सध्या, पण काही तुमचे मित्र असतील जे सरकारी डॉक्टर म्हणून काम करतात, तर त्यांच्यावर कसा दबाव येतो? बरं काय सांगतात? हे सगळं घडल्यानंतर काही डॉक्टर मित्रांनी तुम्हाला फोन केले असतील, सांगितलं असेल की कशा पद्धतीने प्रेशर आणलं जाते याच्यावरती? प्रेशर हे प्रेशर खरं आहे, कारण तिथला जो डॉक्टर आहे तो आमचा काहीतरी सालगडी वगैरे आहे की काय, अशा पद्धतीनं ते जाणवून देतात की तुम्ही आमचे गुलाम आहात, डॉक्टर आहात पण तुम्ही आमचे गुलाम आहात. राजकारणी मंडळांची चमकगिरी करणारे त्यांचे कार्यकर्ते असतात, टगे थोडक्यात कार्यकर्ते. ते कार्यकर्ते त्यांना फोन करतात, तुम्ही असंच करा तसंच करा. म्हणजे आम्ही डॉक्टर इथं 16-16 वर्ष राहून शिकायचं आणि ह्या कार्यकर्त्यांचं ज्याची लायकी नाही आहे ती लोक येऊन आम्हाला सांगतात की ह्याचा रिपोर्ट बदला, ह्याला असं करा, त्याला तसं करा. अरे हे काय चाललंय काय? तुम्ही डॉक्टर आहे का? कोरोनात का आले नव्हते तुम्ही हे सांगायला? कशाला लपून बसले होते? आणि डॉक्टर इथं ह्याच्यावरती रस्त्यावरती उतरून तुम्हाला सेवा देत होता, त्यावेळेस तुम्ही कुठं होता? तुम्ही का आला नाही त्यावेळेस रस्त्यावरती? आणि आता मात्र तुम्ही असल्या घटनांमध्ये राजकीय, हा जो बळी आहे तो राजकीय पोलीस प्रशासनामधला आणि आमच्या वैद्यकीय सेवेतला प्रेशराईज करून तिचा प्रशासकीय किंवा आपण इन्स्टिट्यूशन मर्डर म्हणू असा मर्डर तुम्ही केलाय आणि आम्ही त्याचा जाहीर निषेध व्यक्त करतो. याची SITची चौकशी करावी आणि जे कोणी बदने आणि बनकर ह्याच्यामध्ये नुसते आरोपी नाहीत, ह्याच्यामध्ये आरोपी बरेच जण आहेत. तिथले नाईक निंबाळकर असतील, त्यांची चौकशी करा म्हणतोय आम्ही. तुम्ही ज्यांना क्लीन चिट देऊ शकता तर आम्ही चौकशी पण नाही करायला लावायची का तुमची? त्यांचा महाडिक PA कोणी आहे, त्याचं PI, PSI, DYSP, SP या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि या सगळ्यांना एका रेषेत आणून उभा करून यांच्यावरती मनुष्यवधाचा जो दावा आहे, तो गुन्हा आहे,
तो गुन्हा त्यांच्यावरती लावावा अशी नम्र विनंती आम्ही या डॉक्टर असोसिएशन तर्फे करतोय. डॉक्टर, तुम्ही डॉक्टर आहात, त्याआधी तुम्ही एक महिला आहात. कसं पाहता डॉक्टर संपदा यांची आत्महत्या की हत्या? हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा आहे, सावित्रीमाई फुलेंचा आहे आणि राजमाता जिजाऊंचा आहे. असं असताना फक्त पुरोगामीचा चेहरा पुढे आणायचा, तो आता यांचा बुरका फाटलेला आहे. संपदाला न्याय देण्यासाठी किती महिला पुढे आल्या राजकारणी, फक्त आता आमच्या त्या फक्त काय त्यांचं नाव सुषमा अंधारे, हा त्या तेवढं बोलतायत. बाकी सुप्रियाताई सुळे कुठे आहेत? पुरोगामी चेहरे कुठे आहेत सगळे? बहुजनांच्या लेकीचा हत्या झालेली आहे. आत्महत्या की हत्या हे पुरावा आज तपास कोर्ट वगैरे ह्याच्या नंतर ठरेल ते, पण तिच्या मृत्यूनंतरही तिला यातना दिल्या जातात. तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जातो. तिथे माजी आमदार, माजी खासदार, आता आजी खासदार, तिथली यंत्रणा, प्रशासन, पोलीस प्रशासन, ह्या सगळ्यांनी मिळून तिला मानसिक छळ दिलेला आहे का, हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. आणि तिने 4 पानाचे नोट्स लिहिलेले आहेत, भरपूर अशा गोष्टी आहेत. तिने RTI टाकलेला आहे. तिला कुणीही म्हणजे रिस्पॉन्स दिला नाही. तिला मानसिक त्रास होत असताना तिला कुणीही तिची दखल घेतली नाही. असं हे महाराष्ट्रामध्ये चालू असताना तिला न्याय कुणी देणार आता? म्हणजे हे महाराष्ट्रामध्ये सिलेक्टिव्ह राजकारण केलं जातं आणि महिलांवर, विशेषतः डॉक्टर महिलांवर अन्याय होतो. सरकारी ठिकाणी इंटर्न डॉक्टर असेल किंवा रेसिडेंट असेल, तिच्यावर दबाव आणला जातो. हे ZP सदस्यापासून आमदार, खासदार, मिनिस्टर लेवलपर्यंत आपले पुरावे नष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने जेव्हा सरकारी दवाखान्यामध्ये त्यांचं काम पडतं, त्या पद्धतीने महिला डॉक्टरांवर प्रेशराईज केलं जातं. पुरुष डॉक्टर असतील त्यांच्यावरही केलं जातं. हा सरकारचा ढिसाळपणा आहे आणि सरकारने गांभीर्याने घ्यावा, संवेदनशीलपणे या प्रकरणाकडे बघावं आणि संपदाच्या वडिलांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा. आमची प्रमुख मागणी सध्या हीच आहे, SIT स्थापन करा आणि ही प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये बीडच्या न्यायालयामध्ये चालवावं, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू. ठीक आहे. शेवटचा प्रश्न आहे मॅडम, की ज्या प्रकारे महिलांबद्दल गौरवोद्गार काढले जातात, त्यांच्याबद्दल चांगलं चांगलं बोललं जातं, सावित्रीच्या लेकी म्हणून वगैरे, हे भाषणामध्ये अनेक राजकीय मंडळी वापरतात, पण रिॲलिटी काय? रिॲलिटीमध्ये महिलांवर अतिशय दुर्दैवाने ह्या महाराष्ट्रामध्ये खूप अन्याय होतो. संपदा हे फक्त एक संपदा दिसते तुम्हाला, अशा हजारो संपदा तिच्यावर अन्याय होतो, मानसिक छळ होतो. आणि नोकरीच्या ठिकाणी स्पेशली जिथे ती काम करते, म्हणजे शासकीय ठिकाणी जास्त तिच्यावर प्रेशराईज केलं जातं आणि गरिबाच्या लेकराला त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो, कारण ते गरिबाचं लेक. तिच्या वडिलांनी 3 एकर शेती आहे तिच्या वडिलांना. अशा गरिबाची लेकरं MBBS होतात, कसं तरी पास होतात आणि शासनाच्या नोकरीमध्ये जाऊन कुठेतरी स्टेबिलिटी मिळेल म्हणून ह्या महिला मुली येतात आणि एवढं मोठं शिक्षण घेतात, पण महिला कुठेही सुरक्षित नाही. लाडक्या बहिणी कुठेही सुरक्षित नाही. सरकारने आता सिद्ध करावं की आम्ही लाडक्या बहिणीचं संरक्षण करतो आणि न्याय द्यावा, अशी आमची मागणी आहे. नक्कीच. तर हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये डॉक्टर संघटनेचे प्रतिनिधी होते, त्यांनी आपलं मत मांडलंय. डॉक्टर संपदा यांची आत्महत्या की हत्या आहे, तपासानंतर ते सिद्ध होईलच. मात्र रुपाली चाकणकर यांनी सध्या त्या प्रकरणी टीका टिप्पणी किंवा जे वक्तव्य आहे ते करणं थोडंसं टाळावं आणि मुख्यमंत्री महोदयाकडे त्यांनी SIT स्थापन करा आणि त्या संपदाला न्याय मिळवून द्या, अशी आर्तहाक डॉक्टरांनी मांडलेली आहे. विष्णू सानप, प्लेट्स ऑफ मराठी, पुणे.